सर्वधर्म आपत्कालीन संस्था हा सिंबॉल आहे गडे हो. कोण काय करतं याकडे लक्ष द्यायचं नाही. एक नागरिक म्हणून आपलं काय कर्तव्य आहे, तहसीलदार का काम करत नाही, दवाखान्यातले डॉक्टर का काम करत नाही, BIC इंजिनियर का काम करत नाही, याचं संशोधन न करता आपण त्यांना काय मदत करून ते काम करवून घेऊ शकतो याच्यासाठी नक्कीच धडपड करा. मदतीसाठी कॉल करा. का हो, काय बघता? जेवढा वेळ लागतो ना बघायला, तेवढा संदेश ऐकायला पण लावून घ्या. रस्त्यावर अपघात होतो त्या उचलण्यासाठी तुमचे हात मदत थांबतात ना. जनावरांना समजलं की आपला मित्र जर संकटात आला तर त्याला मदतीचा हात द्यायचा, पण माणूस म्हणून घेणारा तू तुझ्या सायकलचा किंवा मोटरसायकलचा स्टँड बाजून करत नाही, घरून निघताना लाईट बाजून बघत नाही. याच्याही पलीकडे रस्त्यावर जर अपघात झाला तर एखाद्या शायन्या साहेबासारखा बघून पुढे जातो. अरे हरामखोरो हो, एवढं लक्षात ठेवा, जर तुमचे हात त्या अपघातग्रस्तांना मदतीसाठी जात नसतील पुढे तर फक्त तुम्ही एक फोन लावा. सर्वधर्म आपत्कालीन संस्था महाराष्ट्रातल्या अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्याला जोडणाऱ्या कारंजा लाडपासून आम्ही करतोय. पोलीस कारवायानंतर होतील, पण अपघातग्रस्तांना मदत करा, मदतीचा हात द्या. जर तुमची हिंमत होत नसेल तर 937187 काय नंबर विसरले? पेन घेताय, वही घेताय? 9371871584. हो, माझा मित्र मंगरुळपीरचा सुधाकर, तो सुद्धा आता करायला लागला. तुम्ही पण करा आणि कदाचित तुमच्याच एखाद्या मित्राचा जीव वाचवा. मित्र हो, अपघातातला व्यक्ती जर जीव वाचला तर एक कुटुंब वाचते. कुठेतरी एका बाईचा नवरा वाचतो, लहान लेकराचा बाप वाचतो, बहिणीचा भाऊ वाचतो हो, आणि मायचं लेकरू वाचते, शेजाऱ्याचा शेजारी वाचते, गावाचा नागरिक वाचते. या देशाचे नागरिक वाचूया. जीवितहानी आणि राष्ट्रीय संपत्ती मग काय माणसालाच वाचवायचं का? आमचं सिंबॉल आहे साहस. ज्याच्यामध्ये साहस आहे त्याचा साहस अखंड करण्यासाठी धडपड करायची. आपण काही देव नाही हो, देवदूत पण नाही, फक्त माणसाचं कर्तव्य पार पाडायचं. माणसाप्रमाणेच प्राण्यांना वाचवायचं. वाघ असो, मांजर असो, माकड असो, कावळा असो, ही एक राष्ट्राची संपत्तीच आणि पर्यावरणाचा भागच. हो, झाडांना पण वाचवायचं. झाड देतं ऑक्सिजन, ते मिळाल्यावर माणूस जिवंत राहतो. चला तर मग एकामेकांना वाचवूया, माणसाचा शोध घेऊया. अडचण आल्यास रामगंगाई, नूतन कॉलनी, कारंजा लाड, जिल्हा वाशिम संपर्क करूया. एक लक्षात ठेवा, अपघात झालेल्यांना बघून पुढे जाणे हा गुन्हा होऊ शकतो. अपघातग्रस्तांना मदत करणे हा कुठलाही गुन्हा नाहीच, पण दक्षता असू द्या. हात लावण्याआधी आपत्कालीन संस्थेला संपर्क करा. 16 जाऊ द्या, माझ्याकडे पण वेळ नाही, पण तुमच्याकडे तुमच्या भागातल्या पोलीस स्टेशनचा नंबर आहे का? अरे शेजारी आग लागली तर तुझ्या भागामधल्या अग्निशामकचा तरी नंबर आहे का? पांढरे पोषक कपडे घालून फोटोग्राफर पुढे मिरवत समाजसेवा करणाऱ्या हो, आपल्याकडे अत्यावश्यक नंबर आहेत का? काही कला तरी आहे का? चल उद्या भेटू, पण उद्या तुझ्याकडे अग्निशामकचा नंबर असू दे, तुझ्या भागातल्या पोलीस स्टेशनचा आणि तहसीलदारांचा नंबर असू दे. चल, माझा वेळ झाला, कुठेतरी माझी वाट बघत असतील कोणीतरी. मित्र हो, कारंजाहून मूर्तिजापूर जाणाऱ्या बडशिनी रेल्वे गेटला मोठं आम्ही करू शकलो 2 कोटी रुपये किमतीच्या सापाचं संरक्षण, म्हणजे सापाला वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करू शकलो. अपघात स्थळ असणारे रस्ते दुरुस्त, कारंजातल्या ऐतिहासिक वेशी पुरातत्व विभागांशी संपर्क करून, त्याचप्रमाणे कारंजा शहरातले रस्ते हे आजचं आणि उद्याचं जीवन सुरक्षित करण्याकरिता आम्ही याच्यामध्ये परिवर्तन करू शकलो. कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून नाही, एक सामान्य माणसाच्या चळवळीमधून ऐतिहासिक वेशी वाचल्या, करोड रुपयाचे साप वाचलेत. एवढंच नव्हे तर वाशिम जिल्ह्यात निघालेले 2 वाघ सुद्धा वाचलेत, वाचत आहेत. मित्र हो, आपण सुद्धा वाचवावे. चला तर मग साहस अखंड करूया, साथच्या सोबत साहसीचा हात देऊ. का हो, माणसाची माणुसकी विसरली. माझ्या टीमला एक 4 दिवसाचं जिवंत बाळ मिळालं. हतबल आम्ही झालो. शासकीय पोलीस यंत्रणा, ग्रामीण रुग्णालय सुद्धा हतबल झाले. त्यांना वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आणि आज मला हक्काने सांगावंसं वाटतं, सर्व मित्रांच्या सहकार्याने आज ते बालक
2 वर्षाचं झालेलं आहे। बुलढाण्याच्या ममता शिशुगृह केंद्रामध्ये 125 नंबरनी तो सध्या वास्तव्य करतात। हे माझी स्तुती मी सांगत नाही, हे केवळ श्यामसवाईचं काम नव्हे, मंगरुळपीरच्या सुधाकरचं काम आहे, कुठेतरी मूर्तिजापूरच्या कमेलीचं काम आहे, कुठेतरी कारंजाच्या लोणकरांचं काम आहे, हे सर्वांचं काम आहे। हे सांगण्याचं तात्पर्यच एवढं की आम्ही एवढं केल्यानंतरही आम्ही सुखरूप आहोत, कुठलीही कार्यवाही नाही। कारण माणसाने माणसाला मदत केली म्हणजे गुन्हा होत नाही, माणुसकीचा टॅक्स भरणंच होते। म्हणून चला तर मग समाजसेवेचा टॅक्स भरूया, एकामेकांना मदत करूया। सर्वधर्म आपत्कालीन संस्था हा सिंबॉल आहे गडे हो। कोण काय करतं याकडे लक्ष द्यायचं नाही, एक नागरिक म्हणून आपलं काय कर्तव्य आहे, तहसीलदार का काम करत नाही, दवाखान्यातले डॉक्टर का काम करत नाही, BNCचे इंजिनियर का काम करत नाही, याचं संशोधन न करता आपण त्यांना काय मदत करून ते काम करवून घेऊ शकतो, याच्यासाठी नक्कीच धडपड करा, मदतीसाठी कॉल करा।